हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आता चाललोय चिकन आणायला. तर सिमरन आणि शोएब येणार आहे म्हणून मी आता निघालोय चिकन आणायला. जसे चिकनवाल्या भैयांना कळलं की मी व्लॉग बनवते तर त्यांची ही रिएक्शन होती. चला तर मग मी आता चाललोय घरी चिकन घेऊन. घरी पोचलो आणि मम्मीने मला सांगितलं की सिलेंडर संपला आहे, तर मी आणि मग आता निघालोय सिलेंडर आणायला. सिलेंडर घेऊन मी आता निघालोय घरी. घरी पोचलो आणि तिची ही रिएक्शन. आम्ही पोचलो स्टेडियमला, कारण आरमानला फोन घ्यायचा आहे. फोन तर काय भेटलाच नाही. मग काय आम्ही पोचलो SS कम्युनिकेशनला. शॉपमधल्या दादांनी प्लास्टिक सील कट करून दिले आणि आमची इच्छा होती की फोनची अनबॉक्सिंग सिसकडनंच झाली पाहिजे. तर फोन आहे OnePlus Nord CE5 आणि ब्रो पण खूप हॅपी आहे. फोन घेऊन आता आम्ही चाललोय घरी. तर आता आम्ही पोचलोय घरी. तर जसं की व्हिडिओच्या स्टार्टला सांगितलेलं की आम्ही चिकन आणलंय, तर आता मी चिकन आणि चपाती खाल्ली. तर सगळी जण संगत बसलेलो जेवायला. आम्ही निघालेलो फटाकडे आणायला, तर इरफान भाई भेटले आम्हाला. तर पोचलो आता डेस्टिनेशनला. बघा लय फटाकडे आहे ती इथं. तर एवढं गज भरून घेतलेत फटाकडे. तर आम्ही पोचलो राजवाड्याच्या स्टँडला. राजवाड्या पोचलो आणि उसाचा रस नाही पिला असं कधी झालंय का? घरी पोचलो आणि मी आता चाललोय वॉकला. वॉकला जात असताना सनसेटचा व्ह्यू दिसला. कसा आहे व्ह्यू? फायनली हा व्ह्यू कॅप्चर झाला. चला तर मग मी आता चाललोय घरी. फटाकड्यांचा धुमाकूळ ऐकूनच तुम्हाला कळलं असेल, घरी आल्यावर लय फटाकडं वाजवलं लय. मग काय मी आता पोचलोय चार भिंती. चार भिंती बाबा लय गर्दी होती. गर्दी तर काय होणारच, कारण की सर्वांना दिवाळीच्या मुमेंट्स कॅप्चर करायचं आहेत. जसं की मग मी इथं येऊन आता मुमेंट्स कॅप्चर करतोय. तर आता पुढची व्हिडिओ बघा टाइमलॅप्स. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.